नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। लोकसभेचं पहिल्या टप्प्यातील मतदान काही दिवसावर येऊन ठेपलंय, तरी महायुतीचं जागावाटप अद्याप रखडलं आहे। ठाणे, कल्याण, धाराशिव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह शिंदे गटाच्या काही जागांवर भाजपनं दावा सांगितला आहे। तसेच काही ठिकाणी उमेदवार बदलासाठी शिंदे गटाला सूचना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता असून शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे। यावरून माजी मंत्री सुरेश नवले यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे। उमेदवार बदलासाठी भाजप दबाव तंत्राचा अवलंब करीत आहे, पण एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याबरोबर आलेल्या आमदार खासदारामुळे भाजप सत्तेची फळं चाखतंय, अशा शब्दात सुरेश नवले यांनी सुनावलं आहे। ते एका प्रसार माध्यमाशी संवाद साधत होते। सुरेश नवले म्हणाले, एकनाथ शिंदे बरोबर आलेल्या खासदारांना तिकीट मिळावं ही अपेक्षा आहे। खासदारांना तिकीट देण्याची तीव्र इच्छा मुख्यमंत्र्यांना आहे, पण भाजप दबाव तंत्राचा अवलंब करून उमेदवार पात्र नसल्याचं सांगतंय। आयबीच्या सर्वेचा अहवाल खासदाराबाबत नकारात्मक असल्याचं भाजपकडून सांगितलं जात आहे। एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याबरोबर आलेल्या आमदार खासदारामुळे भाजप सत्तेची फळं चाखतंय। हेच भाजप एकनाथ शिंदे बरोबर आलेल्या आमदार आणि खासदारांना बाजूला करत आहे। लोकसभेला हीच स्थिती असेल तर विधानसभेला काय होणार? विश्वासात घेऊन भाजपनं काम केलं पाहिजे, पण तथाकथित अहवाल तयार करून उमेदवारी कापली जात आहे, असा आरोप नवलेंनी भाजपवर केला आहे। हेमंत पाटील धैर्यशील मानेंना तिकीट देऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात, हे अनाठायी आहे, असा संतापही नवलेंनी व्यक्त केला आहे। मोठ्या विश्वासाने सर्व राजकीय आयुष्य पणाला लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या सर्व खासदारांना उमेदवारी मिळण्यासाठी जीवाच्या अंतःकरणाने प्रयत्न करत आहेत। तरी देखील भाजपकडून वेगवेगळ्या रिपोर्टचा आधार देऊन सद्यस्थितीत असणाऱ्या खासदारांना प्रयत्न करून देखील त्यांना वेठीस धरायचं काम भाजप करीत आहे। त्यामुळे 12 जागांसाठी भाजपची ही नीती असेल तर विधानसभेमध्ये 288 जागा आहेत, त्यावेळेस भाजप काय करेल, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे भाजपने वेळीच सावध व्हावे, अन्यथा महाराष्ट्रातला शिवसैनिक त्यांना माफ करणार नसल्याचा इशारा देखील सुरेश नवले यांनी यावेळी दिला आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।